आंबेडकरांच्या विचारांवरती चालणाऱ्या लोकांकडे मोठ्या आशावादाने बघतो की हे लोक शिकले सवरले बाबासाहेबांच्या मार्गाने चालले आणि यांच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन घडून येत आहे। तर तो ओबीसी वर्ग कुठेतरी अशा घटनांमुळे आपल्याकडे एक क्रिटिझम करणार आहे आणि याचा सुद्धा विचार आपल्याला या जयंतीच्या उत्सवाप्रसंगी आपल्याला करावा लागणार आहे। मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर ओबीसीसाठी आत्ताच एक आंदोलन आपल्या जिल्ह्यामध्ये झालं होतं ओबीसीच्या जनगणनेचं। आता आपल्या या वर्षामध्ये जनगणना होणार आहे आणि त्या जनगणनेच्या रकान्यामध्ये ओबीसींची सुद्धा जनगणना व्हावी या अनुषंगाने बरेचसे ओबीसींचे बुद्धिजीवी वर्ग हे कार्य करताना दिसत आहेत, परंतु त्यांना ओबीसीमधून मिळणारा प्रतिसाद पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नसावा आणि त्या कारणानं शासन सुद्धा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतोय। परंतु फुले शाहू आंबेडकरांचा विचार जोपासणारे जाणणारे त्या मार्गावरती चालणारे सर्व बांधव आजही ओबीसीच्या त्या मागणीला पूर्ण भक्कमपणे पाठिंबा देताना आपल्याला दिसून येतात। आताच आपल्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला आणि जयंती सोहळ्यामध्ये आपण पूर्णतः मग्न असताना आता न्यायाधीश बदर समितीचा अहवाल महाराष्ट्र शासन लागू करण्याच्या विचारामध्ये आहे। बदर समिती जर माहित नसेल तर आपल्याला जो आरक्षण मिळतोय त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासन त्या दिशेने पाऊल टाकतोय आणि आज ज्या आरक्षणामुळे आपल्याला वाटतोय की आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली, नोकरीची संधी मिळाली, त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सध्या राज्य सरकारचा एक प्रयत्न आहे आणि ह्या 14 एप्रिलच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस आपण या जयंती उत्सवामध्ये मग्न होतो त्याच वेळी त्यांनी तो अहवाल लागू करण्याकरता काही जर आपले आक्षेप असतील ते मांडण्याकरता एक ईमेल दिला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे। मला वाटते आम्ही जयंती उत्सवामध्ये मग्न असल्यामुळे कदाचित आक्षेप नोंदवले नसतील, तर आता मुदतवाढ मिळालेली आहे, 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। आपण सर्वांनी जे जे अँड्रॉइड मोबाईल वापरतात त्या प्रत्येकाने त्या एससी एसटी उपवर्गीकरणाचा विरोध आणि आपले जे काही आक्षेप आहेत ते आपण त्या ईमेल वरती आवर्जून मांडावेत, त्या ईमेल वरती पाठवावेत। तुमच्याकडे जर ईमेल नसेल तर आमचे कुशन भाऊ लोणारे आहेत किंवा सिद्धार्थ भाऊ आहेत, याच्यावरती तो ऑलरेडी स्कॅनर आहे, तो स्कॅनर आम्ही पाठवू आणि त्या स्कॅनर वरती स्कॅन करून तुम्हाला ऑलरेडी ड्राफ्ट झालेला ईमेल मिळेल, तो तुम्ही जसा तसा सेंड केला तरी चालेल। परंतु आपल्या समोर खूप मोठे आव्हान आहेत आणि या आव्हानाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। आज आपल्याला जर विचार केला तर जिल्हा परिषदच्या शाळा बंद आणि महत्वाची गोष्ट की आपणच म्हणतोय की बाबासाहेबांनी शिका म्हटलं, आम्ही शिकलो आणि आमच्यामध्ये जे काही परिवर्तन दिसतंय ते शिक्षणामुळे दिसतंय। उद्या जर शिक्षण महाग झालं म्हणजे आजच आपण बघतोय की कान्व्हेंटच्या शाळेची 15-20 हजाराची किंवा 30-35 हजारापर्यंतची फीस आपल्याला आज परवडतंय म्हणून आपण आपल्या मुलांना कदाचित कान्व्हेंटच्या शाळेमध्ये पाठवू शकतो। परंतु उद्या 1,00,000-2 लाखाची फीस झाली तर आपण आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना क्वालिटी एज्युकेशन जे म्हणतो, जे स्पर्धेमध्ये टिका लागण्याकरता आवश्यक आहे ते शिक्षण आपण देऊ शकणार का? हा एक गंभीर प्रश्न आपल्या समोर पुढील काही वर्षांमध्ये येऊ घातलेला आहे आणि या संपूर्ण प्रश्नांकडे आपला मुलगा आज बऱ्याचशा गावांमध्ये आम्ही बघतोय की बऱ्याचशा गावांमध्ये हमखास 10-20 मुलं असे असतात, त्यांना जर विचारलं तू काय करतो तर मी कॉम्पिटिटिव्हची तयारी करतोय, स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय। म्हणजे बघा प्रत्येक गावामध्ये जर आमचा मुलगा 10-15 मुलं हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील आणि त्यांना रोजगार मिळत नसेल तर हे या ज्या सरकारला आतापर्यंत आपण निवडून दिलंय त्या सरकारचं अपयश आहे। कारण आपल्या राज्यातील प्रत्येक जबाबदार जो तरुण आहे त्याला रोजगाराची संधी म्हणजे आपण
प्रस्तावनेमध्ये खूप म्हणतोय की संधीची समानता जर प्रत्येकाला पाहिजे आहे, ही संविधानात दिलेला मूलभूत जर हक्क असेल, तर आम्हाला खरोखरच संधीची समानता आहे का? एकीकडे जर खाजगी कंपन्यांमध्ये, खाजगी उद्योगांमध्ये जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात त्यांची मक्तेदारी वाढत असताना आमचा मुलगा अजूनही फक्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून म्हणजे तो एकमेव आपल्याला खुला असलेला मार्ग आपल्याला दिसतोय. कारण बाकीचे जे रोजगाराच्या संधीचे ठिकाण आहेत, म्हणजे आज मीडियामध्ये जर तुम्ही बातम्या बघत असाल, किती पत्रकार आहेत जे आपल्याला आपल्या गावाकडच्या आडनावाचे दिसतात. कोणी कठाणे, चचाने, कोणी चाफले, रामटेके, लोणारे असा पत्रकार दिसतोय. बातम्या बघत असाल तुम्ही, दिसतोय का? कोणीच दिसत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला रोजगाराच्या संधी जर अशा अवेलेबल झाल्या, डायव्हर्सिटी निर्माण झाली, तर आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. परंतु आज आपल्याकडे बेस्ट आहे की गव्हर्नमेंट सरकारी नोकऱ्या, आणि सरकारी नोकऱ्यांची भरती ही वेळेवरती होत नाही. ते कोणीतरी न्यायालयात जाते, ते अडकवते, आमच्या मुलांचे वय वाढत जातात. हा सुद्धा आपल्या समोर एक गंभीर प्रश्न आहे ना, की रोजगाराच्या संधी आमच्या मुलांना मिळाव्यात, त्या वेळेवर भरती व्हाव्यात. या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपल्या समोरील आव्हानांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी जे उपस्थित श्रोते आहात ते खरोखरच या चळवळीच्या, या विचारांच्या प्रती प्रामाणिक आहात, आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात असे मी समजतो. मी बोललेल्या जर काही वक्तव्यामध्ये तुम्हाला चूक वाटलं तर ती चूक आपण पदरात घ्यावी, आणि जर बरोबर वाटलं तर त्याच्यावरती आपण आवर्जून विचार करावा. SC ST उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आणखी जर काही आपल्याला शंका कुशंका असतील तर विचार मंचावरील मान्यवर मार्गदर्शन करतीलच.